येणाऱ्या तुर्कस्तान विरोधात भारतात संताप आहे। तुर्कीच्या सफरचंदांवरती पुण्यातील व्यापाऱ्यांनी आता बहिष्कार घातलेला आहे। त्यामुळे तुर्की सफरचंद हे बाजारातून गायब देखील झालेली आहेत। दरम्यान इराणमधून येणाऱ्या सफरचंदांचे दर वाढलेत। घाऊक बाजारामध्ये 10 किलो सफरचंदांमागे 200 ते 300 रुपयांची वाढ झालेली आहे। तर या संदर्भात पुण्यातील व्यापाऱ्यांसोबत आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांनी बातचीत सुद्धा केली आणि तुर्कीमधून येणारे जे काही सामान आहे त्याचा बहिष्कार केला जातोय। पाहुयात नेमकं व्यापाऱ्यांचं काय म्हणणं आहे। भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवरती तुर्कस्तानने पाकिस्तानला मदत केलेली आहे, त्याचा निषेध करण्यासाठी पुण्यातील व्यापाऱ्यांनी तुर्कस्तानची जी फळं आहेत त्यावरती बंदी घातलेली आहे। आपण जर बघितलं तर आता आपल्याबरोबर सफरचंदाचे व्यापारी आहेत, आपण बातचीत करणार आहोत। काय झालं की तुर्कस्तानने पाकिस्तानला मदत केली, ते आता प्रूफ झालं 4 दिवसापूर्वी। त्याच्यामुळं आमच्याकडे सुद्धा रिटेलर लोक जे आहेत म्हणजे घेऊन विकणारे ती लोकसुद्धा म्हणतात की आम्हाला टर्कीचा ॲपल नको, आणि मग त्याच्यामुळं आम्ही सुद्धा मागवणं बंद केलं। आयातदारांनी सुद्धा इम्पोर्टचं स्टॉप केलं, होल्ड केले सगळे। आता ती लोकसुद्धा मागवत नाही। तर सध्या पाकिस्तानला मदत करणारा एकमेव देश आहे, त्याच्यासाठी पूर्ण बहिष्कार तुर्कस्तानचा। आर्थिक त्यांना कोंडी होईल। तसा टोटल 1000 CR प्लस जाईल तो टोटल, म्हणजे अजून 4 महिने तरी तुर्की चालेल। जोपर्यंत हिमाचलचा आपला ॲपल येत नाही आहे तोपर्यंत तुर्की आणि चिलीच चालतं। तर तुर्कीवरती पूर्ण बहिष्कार राहील आमचा। कॅमेरामन किरण काजळेसह सागर आव्हाड, साम TV, पुणे।